The cure for loneliness. एकटेपणाचा उपाय. Whenever you feel जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं, that little bit of loneliness in you, थोडंफार तुम्हाला जर एकटं वाटायला लागलं, the first thing for you to do is तर पहिली गोष्ट तुम्हा लोकांनी करायला पाहिजे ती म्हणजे turn your focus away from the world. लक्ष जगावरून काढा, Turn your focus to God. लक्ष देवाकडे लावा. When you have received Jesus in your heart, जेव्हा येशूंना तुमच्या हृदयात तुम्ही स्वीकारता, your body has become the temple of God माहित आहे ना तुम्हाला, तुमचं शरीर देवाचं मंदिर झालंय and is connected to you, आणि देव तुमच्या संपर्कात डायरेक्टली आलाय. not for some time but for eternity. आणि हा मुक्काम देवाचा थोड्या वेळासाठी नाहीये, अनंत काळासाठी, ज्या काळाला अंत नाही. He abides in us. देव आपल्यात राहतो, We abide in Him. आपण देवात राहतो, We are one with Christ. आपण ख्रिस्तासोबत एक आहोत And we share with Him the most intimate relationship that ever existed on this earth. आणि येशू ख्रिस्तांसोबत ना आपलं या जगामध्ये कुणाशीही एवढं घनिष्ठ आणि जवळचं नातं नसणार आहे, तेवढं आज आपलं येशूंशी जवळचं नातं झालेलं आहे. Praise God. की आता कोणीही नसलं तरी चालतं, पण मला येशू लागतात. Who can separate me from the love of Christ? तर या ख्रिस्ताच्या प्रेमापासून मला कोण वेगळं करू शकणार आहे? Nor heights, nor depths, nor angels, nor principalities. उंची नाही, खोली Nothing. नाही. उंची नाही, खोली नाही, सत्ता नाही, अधिकार नाही, देवदूत नाही, कोणी नाही. An eternal connection. एक अनंत काळचं नातं A बांधलं spiritual गेलंय. connection. एक आध्यात्मिक नातं बांधलंय. Jesus said, येशू बोलले, the Father is seeking for such one who will worship Him in spirit and truth. देव अशाच लोकांच्या शोधात आहे की जी लोक देवाची आराधना खरेपणात आणि आत्म्यात करतील. The more intimate we are with God, जेवढं आपण देवाशी जवळचं नातं बांधू, you will never feel isolated ever in your life. कधीही आयुष्यात तुम्हाला असं एकटं वाटणार, Because He is always there. कारण देव नेहमी आपल्या सोबत असणार आहे. Where you are, there He is. जिथे तू आहे तिथं देव आहे, Where you go, He goes. जिथे तू जातो तिथं देव जाणार Where आहे. you sit, He sits. हम दोनों अलग नहीं है, अभी हम दोनों एक साथ हैं. मैं उठता है वो उठता है, मैं बैठता है वो बैठता है. He is desiring to move more closer to you. त्याची इच्छा आहे की तुझ्या अजून जवळ यायचं आहे त्याला. You cannot find God unless you find yourself. जवळ तुला तू सापडत नाहीस तोवर तुला देव सापडणार नाही. People have rejected the image of God they are made of. कसं आहे, देवाची प्रतिमाच लोकांनी आज स्वतःतनं नाकारलेली आहे, ज्या प्रतिमेत लोक निर्माण झाले. They are made in the image and likeness of God. अरे राजा, तू दिसायला देवासारखा आणि देवाच्या आवडीत बनलाय. The moment you know this truth, ज्या क्षणाला तुम्हाला हे सत्य कळेल ना, loneliness will never pass through your mind. एकटेपणा तुमच्या मनात कधी येणार नाही आणि एकटं वाटणारच नाही. Why? का? Because you are made in the image of God. कारण तुम्ही देवाच्या प्रतिमेत बनलाय. What you see people out there, तुम्ही लोकांना बाहेरून जे बघता ना, that is not the whole truth. ते पूर्ण सत्य नाही. The दिसतं smile तसं you नसतं. see, it's not the whole truth. जे हास्य तुम्ही लोकांवरती बघता ते संपूर्ण सत्य नाहीये. The joy that you see, it's not the whole truth. जो आनंद लोक तुम्हाला दाखवतात ते संपूर्ण सत्य नाही. दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. Deep inside, they are आत. shallowness. ते उथळ आहेत, ते एकटे आहेत. They may not confess it. ते बोलणार नाही, झाकली मूठ लाखाची, कुणाला कशाला काय सांगायचं. That's why, म्हणून if you don't have God on your side, माझं म्हणणं तुम्हा लोकांना एकच आहे, जर देव तुमच्या नजरेत नसेल आणि बाजूने you are नसेल, the most poorest person on this earth. या जगातला सगळ्यात भिकारी आणि कंगाल माणूस तूच. Though you may have all the riches of the world, जरी सगळी धनसंपत्ती तुझ्याकडे असली तरी स्वामी तिन्ही जगाचा, मी म्हणते येशू विना भिकारी. people may come, people may go, but Jesus is the healer of loneliness. लोक येतील, लोक जातील, येशू ख्रिस्त एकमेव एकटेपणाचं उत्तर आहे. That's why unless you have God in the family, म्हणून ना, फॅमिली, कुटुंब, परिवार, त्याच्यात जर देव नसेल, unless you have God with you, देव जर तुझ्या सोबत नसेल, you will always suffer with loneliness. नेहमी तुला एकटेपणा खाईल बर का. मग त्या घरात 10 माणसं असो, 5 असो, नाहीतर नवरा बायको 2 मुलं 4 असो. The healing, one of the ways to heal your loneliness is communication. एकटेपणाला आरोग्य द्यायचं असेल तर त्याची एक रीत आहे, आपसात गप्पा मारा. Communication. आपसात Talk बोला. rubbish, but talk. काही वेड्यासारखं बोला, पण बोला. You can come to church. चर्चला आपण येऊ शकतो, Loneliness will be driven away. एकटेपणा जाईल ना. The word of God comes to you. देवाचा शब्द The तुझ्यापर्यंत believers येतो. meet you. बिलीवर माणसं आजूबाजूला भेटतात.
पण How पटलं तर- can loneliness stay in you? मग कसं एकटेपण राहू शकतं तुझ्यात? If your करायचं husband is not talking, go in the room and talk to God. नवरा बोलत नाहीये तर खोली जाऊन देवाशी गप्पा मार. God will change your husband and he will call you to talk. हो, तोवर देव काय करेल, नवऱ्याचं हृदय बदलेल आणि नवराच तुला हाक मारेल, ये ग जरा इकडे बसू जरा आपण एकत्र, Spend time in Bible study. जरा बायबल वाचा, Bible reading. जरा बायबल वाचा, त्यात वेळ घालवा. And there are times we also need to change. कधी कधी आपण पण बदलायला पाहिजे बरं का. Many of the crises in the family starts from 30 to 50. आणि परिवारातले अनेक संघर्ष 30 ते 50च्या वयोगटात आल्यानंतर सुरू होतात. If your soul love is strong, तुमच्या जीवातलं प्रेम जर खंबीर असेल you can tide it all by the grace of God. तर सगळं देवाच्या दयेनं, देवाच्या कृपेनं तुम्हाला पार करून जाता येईल. When you do what makes you happy, जे काही तुला आनंद देतं ना, ते जर तू केलंस, you will never feel lonely. कधी तुला एकटं वाटणार नाही. And so your goal is only children and मग काय their होतं? dream. ध्येय फक्त मुलं, मुलांची स्वप्न, मुलांना मोठं करणं. And once that goal is over, the children are grown up, you don't have anything. आणि मग मुलं मोठी झाली की मुलं आपापलं बघून घेतात, मग तुमच्याकडे आता काही काम नाही, And then you will feel lonely. मग एकटं वाटायला लागतं. That's why म्हणून be balanced. संतुलित राहा. Don't just do only one thing and that is my family. एकच गोष्ट करत राहू नका की परिवार परिवार परिवार. Kingdom of God. देवाचं राज्यही थोडं आत घ्या, Some work in the church. काही चर्चमध्ये काम घ्या, Do something. काहीतरी करा, लेस्ट यू डू नथिंग. Because this will be there till your death. कारण हे तू मरेपर्यंत राहील. I don't know about you, but I never felt lonely ever in my life. मला तुमचं माहित नाही, पण मला माझ्या आयुष्यात कधी एकटं वाटलेलं नाहीये. There is no retirement in the call of God. देवाच्या पाचारणात एक तर रिटायरमेंट नसते, There is no retirement in the kingdom work. आणि देवाच्या राज्याच्या कामात सुद्धा रिटायरमेंट नसते. See, you cannot predict बघा. anything. कशाचाच आपण काही तर्क लावू शकत नाही. Who is there with you today, tomorrow they may not be काय there. सांगावं ना, आज आपल्या बरोबर कोण आहे, उद्या ते आपल्या बरोबर राहणार आहेत का नाही राहणार आहेत. Don't wait for things to get out of hand. तर गोष्टी हातापलीकडे जायची वाट बघू नका. Develop friendship with Jesus. येशूंशी आत्तापासून मैत्री वाढवा. Because loneliness does not come with a warning. कारण कसं आहे, एकटेपणा असं सूचना भोंगा लावून येत नाही, मी येतोय Never. येतोय येतोय येतोय. It can happen at any point of your life. एकटेपणा आयुष्यात कधी येऊ शकतो. Whether you are single or whether you are married. एकटे असा, नाही तर लग्न झालेले असा, एकटेपण माणसात कधी येऊ शकतं. Some are reaping what they have sown. काहींनी जे पेरलंय तेच ते कापतायत. Because they were all the time craving for personal space. कारण त्यांना नेहमी स्वतःची आपली जागा हवी होती. God is saying, देव बोलतोय, wear your shoes, wear your sandals, तुझे बूट घाल, सँडल घाल and go out आणि जा माहे and meet somebody. आणि भेट काही लोकांना. Bless them and they will also त्यांना bless. आशीर्वाद दे, ते तुला आशीर्वाद देतील. The Lord will open up something beautiful for you. प्रभू काहीतरी सुंदर तुझ्यासाठी उघडून ठेवेल. He will establish your feet. तुझे पाय स्थिर स्थावर करेल. I know one of you is saying, मला माहितीये तुमच्यातलं कोणी म्हणताय, I never thought that I will be alone, मी pastor. असा कधी विचारच केला नव्हता पास्टर की मी एकटी पडणार आहे. But here I am. पण बघा ना, But that is the way God wants you to be. पण ठीक आहे ना, देवाला तू तशीच हवी आहे. You should say, तू म्हणायचं, let not my will be done, but let your will be done माझी in my इच्छा life. नको दे बाबा, तुझीच इच्छा पूर्ण कर. माझ्या आवडीचं कोण नको, तुझ्याच आवडीचे सगळे घाल. And sometimes we become lonely because of our own mistakes. आणि कधी कधी आपण स्वतःच्या चुकीपायी एकटे पडतो. But forgive yourself पण स्वतःला क्षमा करा and you shall be healed. आणि बरे व्हाल, आरोग्यवान व्हाल. I want you to be so strong माझी इच्छा आहे तुम्ही इतकं खंबीर बनायचंय that you will never feel lonely. की कधी तुम्हाला एकटा वाटता कामा नये. My God will see that you never feel माझा lonely. देव ही जबाबदारी घेईल की तुम्हाला कधी एकटा You वाटणार will नाही. never talk of depression. नाही. You will never talk of suicide. तुम्ही डिप्रेशन आणि आत्महत्या वगैरे बोलणारच You will नाही. never talk of running away from home, घर सोडून मी पळून or जाणार बोलणारच. sadness, or sorrow, or दुःख, crying, or रडणं. weeping, self-pity. स्वतःवर दया की विचारी मी Nobody understands me. Nobody loves me. कोणी Nobody मला can. समजून घेत नाही. कुणाचं Nobody माझ्यावर let प्रेम- nobody love me. जाऊ दे, Forget it. कुणाचंही माझ्यावर प्रेम नसू दे, माझ्या येशूला God आवडते. loves me. देवाचं माझ्यावर प्रेम आहे असं म्हणायचं आणि निघायचं त्यातनं बाहेर. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.